नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गुढी जी मागच्या पार्टमध्ये बनवली होती आपण मोत्याची, त्याच्यासाठी हार बनवायचे राहिले होते। बऱ्याच मैत्रिणींचे मला मेसेज होते की ताई गुढीचे हार आणि कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं कशी बनवली त्याचा व्हिडिओ अपलोड करा। तर मैत्रिणींनो, मी आज तो व्हिडिओ अपलोड करतेय, तुम्ही नक्की बघा आणि ज्या मैत्रिणींना राहिलाय बघायचा त्यांना पण शेअर करा। हे हार आपला गुढीचा जसा आपण गाठीकड्याचा हार घालतो तसाच हा मोत्याचा बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर तुम्ही हा हार बनवा आणि हे आंब्याची पानं आणि ही कडुलिंबाची पानं, तर हे असे 3 पार्ट आपले बनवायचे राहिले होते मागच्या व्हिडिओमध्ये, ते मी या व्हिडिओमध्ये बनवून हा सेपरेट व्हिडिओ अपलोड करत आहे। चला तर मग ह्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, साहित्य बघतोय, हे पांढऱ्या रंगाचे मोती घेतलेत 5 नंबरचे गुढीचा हार बनवण्यासाठी, आणि हे हिरव्या रंगाचे 4 नंबरचे मणी घेतलेत आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं बनवण्यासाठी, आणि हे 4 नंबरचे क्रीम कलरचे मोती आहेत, हे फक्त कडुलिंबाच्या पानांना सेंटर बनवण्यासाठी, हे जे वरती तुरा दिसतोय ना ते बनवण्यासाठी फक्त आपण हे क्रीम कलरचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत। कात्री, वायर 30 नंबर आहे, तुम्ही दुहेरी घेतली 30 नंबर तरी चालेल किंवा 40 नंबरची एकेरी घेतली तरी चालेल, आणि सुई। एवढं साहित्य लागतं आपल्याला हे पार्ट बनवण्यासाठी, हार, आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं। चला तर मग आता ही कशी बनवायची बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण वायरमध्ये 5 मणी ओवून घेतलेत। 5 मण्यांचं हे पूर्ण गोल आहे, जसं आपण 6 मण्यांचं, 4 मण्यांचं, 8 मण्यांचं करतो त्या टाईपमध्ये हे 5 मण्यांचा हार आहे। तर आता हे 5 मण्यांचं मी गोल करून घेतलं। 3 मोत्यांमधून मी वायर आणलेली आहे। आता परत वायरमध्ये आपल्याला 4 मोती ओवायचे। 4 मोती ओवले आणि पहिल्या गोलमधला हा एक मोती, असं 5 मोती, हे 4 आणि हा एक 5, असं 5 मोत्यांचं हे दुसरं गोल तयार होते। परत आपल्याला 2 मोत्यांमधून सुई ओवून आणायची, या 2 मोत्यांमधून। नंतर तिसरा गोल बनवण्यासाठी परत आपल्याला 4 मोती वायरमध्ये ओवून घ्यायचे। 4 मोती घेतल्यानंतर ज्या मोत्यातून आपली वायर आलेली आहे त्याच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची। तिसरा गोल झाला आपलं। तिसऱ्या गोल नंतर आपल्याला 1, 2 आणि 3 मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची। पहिल्या 2 गोलला 2च मोत्यांमधून, तिसऱ्या गोलला 3 मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची, आणि परत नेहमीप्रमाणे 4 मोती वायरमध्ये ओवून घ्यायचे। हे बघा, 4 मोती ओवले, ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची। हे आपलं चौथं गोल झालं। परत 2 मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची। आता 5वं गोल। असे आपल्याला 9 गोल करायचेत। चार मोती ओवून घेतले, 1, 2, 3, 4, 5, हे आपलं 5वं गोल आहे। या 5व्या गोलला आपल्याला हाराचं सेंटर बनवायचं आहे। डेकोरेशनसाठी आपण जे इथं 2 मोती ओवले आहेत ते आता हे 5वं गोल झालं की आपण ओवून घेऊयात। हे बघा,
हे गोल पूर्ण झाल्यानंतर 2 मोती ओवायचे आणि परत एक मोती सोडून द्यायचा आणि एकाच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची आणि ह्या जे 5वं गोल आहे त्यातल्या मोत्यामध्ये सुई ओवून आणायची। एक 2 हे मध्ये सेंटर, परत हे 2 मोत्यांमधून सुई ओवून आणली। आता 4 मोती मी वायरमध्ये ओवून घेते 6वं गोल बनवण्यासाठी। ज्या मोत्यातून वायर आली त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने प्रत्येक वेळी सुई ओवून घ्यायची वायर। सातवं गोल चालू आहे आपलं। पहिलं दुसरं तिसऱ्या गोलला एक 3 मोत्यातून काढायचं आणि परत 7व्या मोत्यातून, 7व्या गोलला एकदा 3 मोत्यांमधून काढायचं। हे बघा आता हे 4 मोती ओवले आपण आणि हे 8वं गोल करून घेतलं। 8वं गोल झाल्यानंतर परत 2 मोत्यांमधून सुई ओवून आणायची आणि हे शेवटचं 9वं गोल। पाच नंबरचे मोती असल्यामुळे हार थोडा छोटा झालाय, छान दिसतो पण छोटा हार सुद्धा। आणि तुम्हाला जर अजून मोठा करायचा असेल तर 6 नंबरचे मोती घ्या, काही हरकत नाही, थोडा मोठा दिसेल। नाही तर गोल वाढवा, फक्त विषम संख्या घ्यायची गोलला, समसंख्या नाही घ्यायची। म्हणजे 9, 11, 13 म्हणजे मग हा सेंटर आपल्याला घेता येतो। इकडून 1 2 3 4 गोल झाले, इकडून 1 2 3 4 आणि मधला हा 5वा गोल कॉमन मध्ये। 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 गोल आपले तयार झाले। आता आपल्याला मोती ओवून घ्यायचे, तर हे 15 मोती आपल्याला वायरमध्ये ओवून घ्यायचे, सलग 15 मोती। हे बघा मैत्रिणींनो, आपण हे 15 मोती ओवून घेतले। आता इकडचा जो गोल आहे आपला पहिला, त्या मोत्यामधून सुई ओवून घ्यायची, म्हणजे जोडायचं एकंदरीत आपल्याला हा हार। हे बघा, हा असा जोडला की वायर पूर्ण एकदा गुंफून घ्यायची सगळ्या मोत्यांमधनं। आता आपण हे जे बाजूचे साईडचे 2-2 मोती आहेत त्यातून पूर्ण नुसती वायरनी गुंफून घेऊयात। फक्त बाहेरची जी रांग आहे ना मोत्यांची, त्यातूनच मी सुई ओवून आणतीये। बरोबर अर्धगोल असा हार दिसतो। हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला हा गुढीचा हार तयार झालाय। आता वायरला आपण इथे
गाठ मारून घेऊयात आणि वायर कट करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, हे आपले गुढीचे हार तयार झालेले आहेत. तर खूप सुंदर दिसतात. हे आपण देवासाठी पण हार म्हणून वापरू शकतो, पण गुढीसाठी अगदी जशा गाठ्या आहेत गुढीच्या, आपण गाठीकड्याचा हार घालतो त्या टाईपमध्येच हा हार पूर्ण पांढऱ्या मोत्यांनीच करायचा, म्हणजे खरं आपल्याला गाठीचा हार घातल्यासारखं वाटतंय. तर आता आपण हार झाले. आता आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं बघूयात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण वायरमध्ये 16-17 मणी ओवून घेतलेत. 17 मणी ओवून घेतलेत. 17 मणी ओवल्यानंतर आधीचा आता हा एक मणी सोडून द्यायचा आणि एका मण्यांमधून सुई ओवून आणायची. आंब्याची पानं बघतोय आपण आता. तर आता सुईमध्ये 1 2 आणि 2 4 5 6 7 8 आणि 9 मोती ओवून घेतलेत मी वायरमध्ये. आणि ज्या मोत्यातून आपण सुई खाली आणली होती त्याच मोत्यातून अजून एकदा वायर गुंफून घ्यायची. हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं एक पान तयार झाले. परत आपण ही मधली जी रांग आहे त्यातनंच 2 मोत्यांमधून आपण वायर खालच्या दिशेने आणतोय, किंवा एकाच मोत्यातून आणा. इथे थोडंसं दाट्ट करूयात. असं इथे बांधायची आपल्याला गुढीला, म्हणजे पानं सगळे या दिशेने यायला पाहिजेत. परत 9 मणी आपण वायरमध्ये ओवून घेतोय. हे मणी तुम्ही कमी जास्त केले तरी चालतील. लहान मोठी साईज तुम्हाला आंब्याच्या पानांची जशी घ्यायची आहे तशी घेतली तरी चालते. आणि परत त्याच मोत्यातून जिथून वायर आलेली आहे आपली त्याच मोत्यातून ओवून घ्यायचं. परत 3 मोत्यांमधून मी खाली सुई ओवून आणली आहे. याच पद्धतीनं इकडून एक, इकडून एक, इकडून एक आणि इकडून एक अशी आंब्याची पानं आपल्याला बनवून घ्यायची आहेत. हे बघा मैत्रिणींनो, आपले हे असे आंब्याची पानं तयार झाली. आता वायर या सरळ सगळ्या मोत्यांमधून वरती ओवून आणायची आणि इथे आपण गाठ मारून घ्यायची. या मण्याभोवतीच आपण एक गाठ मारून घ्यायची वायरला आणि थोडी वायर राहू द्यायची. हे बघा, हे असं आपलं आंब्याची पानं. तुम्ही असेच अजून 2-3 जरी केले आणि गुच्छ असा छान लावला गुढीला तरी छान दिसतं, किंवा एवढंच लावलं तरी छान दिसतं. थोडी वायर ठेवून, एक अर्धा इंचाची वायर ठेवून जास्तीची मग कट करायची, म्हणजे आपल्याला गुढी बांधायला वगैरे तिथे जेव्हा आपण गुंफतो गडूच्या खाली त्यावेळेस थोडीशी वायर असलेली बरी. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे आंब्याची पानं तयार झाली. आता कडुलिंबाची पानं बघूयात. हे बघा मैत्रिणींनो, कडुलिंबाची पानाचं बघतोय आपण आता. त्यासाठी मी वायरमध्ये 20 मोती ओवून घेतलेत. 18-20 तुम्ही तुमच्या उंची तुम्हाला जशी घ्यायची आहे तशी घेतली तरी चालेल. ही आपली कडुलिंबाच्या पानांची मधली काठी आहे त्याची उंची आहे ही. 20 मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे आता क्रीम कलरचे 4 नंबरचे मोती पण लागणार आहेत. तर ते मोती 3 मोती वायरमध्ये ओवून घ्यायचे.
हे बघा 3 मोती ओवले की हे तिन्ही मोती सोडून द्यायचे आणि हिरव्या 2 मोत्यांमधून उलट दिशेने सुई ओवून आणायची. आणि हे 3 मोती असे इथं सेंटरला घ्यायचे. परत आपण अजून 2 मोत्यातून सुई खाली आणायची. म्हणजे एकूण हिरवे किती झाले? हे 3 मोती सोडल्यानंतर 1 2 3 4 हिरवे मोती झाले. तर आता वायरमध्ये परत आपण 4 हिरवे मोती ओवून घेणार आहोत. 4 घ्या किंवा 5 घ्या. 5 घेतले तरी छान दिसतं, 4 घेतले तरी छान दिसतं. मी आता 5 घेतलेत. परत 3 मोती क्रीम कलरचे. हे पण 4 नंबरचेच आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक भेटले तरी चालतील. जेवढा क्रीम कलरचा मोती बारीक घेताल तेवढं छान. कारण हे कडुलिंबाच्या पानांना बघा असे पांढरे तुरे असतात, छोटेसे फुलं. ते हे आपण पांढऱ्या रंगाचे मोती घेतलेले आहेत क्रीम कलरचे. आता या सर्व 4च्या 4 हिरव्या मोत्यामधून सुई खालच्या दिशेने आणायची. म्हणजे जिथून आपण ती मधली काठी केलेली आहे तिथपर्यंत आणायची. परत 3 हिरव्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. परत 5 मोती घ्यायचे. चार पाच घेतले तरी चालतील. म्हणजे फांटे अगदी कधी लहान कधी मोठे असतात ना, त्या टाईपमध्ये आपण हे लावल्यावरती कडुलिंबाची पाना गुढीला लावल्यावर तसं दिसेल आपल्याला ते लहान मोठे फांटे. त्याच्यामुळे तुम्ही कधी 3 मोती कधी 4 मोती हिरव्या रंगाची. क्रीम कलरचे मात्र 3च घ्यायचे. ते 3-3च छान दिसतं असं तुरा. हे बघा अशा पद्धतीनं. आता ही जी रिकामी जागा दिसतीये तिथे पण आपण असेच हिरवे मोती घेऊन पूर्ण गुच्छ असा करायचा आपल्याला. मी भरून घेते आता ते सगळे. हे बघा मैत्रिणींनो, आता हे असं भरत आले. तरी इथे जसं मी हे पान घेतलंय ना तसं पण तुम्ही घेऊ शकतात. त्यासाठी काही नाही, इकडच्या वायरमध्ये मी हिरवे 5 मोती घेतलेत आणि क्रीम कलरचे 3 मोती. आता त्या हिरव्या मोत्यातून हे 3 क्रीम कलरचे सोडून द्यायचे. हिरव्या मोत्यातून सुई आणायची, वायर ओवून आणायची आणि परत 1 2 3 4 हिरवे मोती वायरमध्ये ओवून घ्यायचे. हे बघा इकडचं जसं पान बनवलंय ना तसं बनवते मी. जरा भरगच्च दिसतंय मग. आणि ह्या साईडच्या मोत्यामधून सुई ओवून घ्यायची. आणि वायर ओढून घ्यायची. हे बघा हे असं पान आपलं तयार झालं. 2 पानं आणि हे 3 तुरे. अशा पद्धतीनं आपण हे कडुलिंबाच्या पानांचं मोत्यांचं बनवलं आहे. आता वायर आपल्याला इकडे वरच्या दिशेने घेऊन यायची आहे. तर या सर्व मोत्यांमधून हिरव्या रंगाच्या वायर सुई ओवून आणायची. अशा पद्धतीने आपले हे कडुलिंबाचे पानं दिसतात. याला पण तसंच करायचं. शेवटी गाठ मारायची 1 नंबरच्या मोत्यावरती. एक 2 गाठ मारून वायर कट करायची.
हे बघा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं आणि गुढीचा हार असे हे आपले पार्ट आता गुढीला घालण्यासाठी तयार झालेले आहेत. गुढीला कसे बांधायचे ते आपण गुढीचा 3 नंबरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. फक्त हेच कसं बनवायचं ते नव्हतं दाखवलं मी, त्यामुळे हा व्हिडिओ बनवून आता अपलोड केलेला आहे चॅनलवर. ज्या ज्या मैत्रिणींचं राहिलं आहे त्यांनी नक्की हे व्हिडिओ बघून तयार करून गुढीला घाला. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि छान छान गुढ्या बनवा आणि मला फोटो पाठवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर आवडलेला असेल तर, आणि मैत्रिणींना तुमच्या व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.